आपण सुंदररित्या आपण पाहिलं, पहिल्या वचनापासून 6व्या वचनापर्यंत अनेक संदेश, अनेक शिक्षण ह्या वचनांमध्ये दडलेलं आहे. प्रिया, पहिल्या वचनामध्ये आपण पाहिलं की प्रीतीचं आणि ते विश्वासाचा संदेश लपलेला आहे. आपण पाहतो त्या क्षमेचा संदेश त्या पहिल्या वचनामध्ये लपलेला आहे. दुसऱ्या वचनामध्ये पाहिलं की आपण तारणाचा, त्या पश्चातापाच्या द्वारे मिळणाऱ्या त्या उद्धाराचा संदेश लपलेला आहे. प्रिया, तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहिलं की आज्ञापालन, जबाबदारी आणि एकमेकाचं ओझं उचलण्याचा तो संदेश त्याच्यामध्ये लपलेला आहे. प्रिया, चौथ्या वचनामध्ये सहभागिता जी दुरावलेली आहे ती पुन्हा समेटामध्ये येण्याचा तो संदेश लपलेला आहे. पाचव्या वचनामध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा देव तारणाचा संदेश आणि देवाविषयीचा जवळीकतेचा जो संदेश आपल्याला देत आहे. आणि 6व्या वचनामध्ये आपण आत्ता पाहिलं की देवाने ते उद्धाराचं कार्य, ते तारणाचं कार्य, ते समेटाचं कार्य आणि त्याला जे काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या ते सर्व उत्तम जे आपल्यासाठी, या मनुष्य जातीसाठी जे कार्य दिलं होतं ते त्यांनी पूर्णतेस नेलेलं आहे. पहा प्रियांनो, आपण पाहतो की हा जो पूर्ण करणारा परमेश्वर आहे तो आज वधस्तंभी आहे. तो वधस्तंभावर आहे आणि तो शेवटच्या शब्दाकडे येत आहे. आपण पाहतो लूक वर्तमान, आपण पुन्हा एकदा लूक याचा 23व्या अध्यायाकडे जाऊया आणि वचन 46 आपण पाहू. पहा, हा 3 खिळ्यांवर निराधार टांगलेला व्यक्ती जो आहे, जो जगाच्या तारणासाठी पाठवलेला होता, तो येशू ख्रिस्त आज आपला आत्मा शेवटचा शब्द बोलत असताना तो म्हणतो की हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. मरत असताना एखादा व्यक्ती असे शब्द बोलत आहे. तुम्ही विचार पण करू शकत नाही या शब्दांच्या मागं केवढं मोठं सामर्थ्य लपलेलं आहे. आज अनेक लोक त्याच्याकडे जे पाहत होते आणि माना डोळवीत होते, त्याची निंदा करत होते. त्यांना समजत होतं की हा निराधार झालेला आहे, ह्याला कोणाचा आसरा राहिलेला नाही, ह्याला कोणाचं सहाय्य राहिलेलं नाही, ह्याला कोण तहान लागलेले आहे पण त्याला पाणी देखील नाही, ह्याला सर्व प्रकारे तो तुटलेला आहे आणि तो म्हणत आहे देवाला की तू माझा त्याग का केला. आणि या सर्व अशा अवस्थेमध्ये तो आहे. परंतु हा शेवटचा शब्द बोलत असताना तो आपलं सामर्थ्य आणि अधिकार दाखवत आहे. येशू ख्रिस्त आपलं सामर्थ्य आणि अधिकार प्रगट करत आहे. कारण देवाचं वचन सांगतं, अनुवाद याचा 32वा अध्याय, कोणी 39 वचन वाचेल. परमेश्वर म्हणतो, पहा तो मीच आहे. काय म्हणते प्रभू? तो मीच आहे जो प्राण दान करतो आणि प्राण हरण करतो. म्हणजे जीवन देणे आणि ते पुन्हा घेणे हे कोणाच्या अधिकारात आहे? देवाच्या अधिकारात आहे. त्याच्यावर कुणाचाही अधिकार चालू शकत नाही. त्यामुळे येशू ख्रिस्ताने जेव्हा तो पृथ्वी तलावर होता तेव्हा तो मनुष्यांशी बोलत होता. वचन सांगतं योहान याचा 10व्या अध्यायामध्ये 17 आणि 18 इथं सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त, मी आपला प्राण परत घेण्यासाठी देतो. काय म्हणते प्रभू? मी जो आपला प्राण देत आहे तो कशासाठी घेत आहे? परत घेण्याकरिता देत आहे. म्हणून पिता माझ्या प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, म्हणजे कोणी घेऊ शकत नाही. आज रोमी साम्राज्याला वाटत होतं की आता आपण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलेला आहे. ते यहुदी लोक जे शास्त्री, परुषी आणि याजकगण, त्यांना वाटत होतं की आता आपण याला खेळलेलं आहे, आता याचा समाप्त झालेला आहे. एवढ्या वर्ष याने आपल्याला त्रास दिला, एवढ्या वर्ष ह्याच्यामुळे आपली लोकांमध्ये प्रसिद्धी निघून गेली होती. आता तो वधस्तंभावर खेळलेला आहे, तो निराधार झालेला आहे, त्याला कोणाकडून सहाय्य नाही. परंतु प्रियांनो, तो परमेश्वर म्हणतो, तो माझ्याकडून कोणी घेऊ शकत नाही, तो मी देत आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त पिलातासमोर उभा होता आणि उभा असताना पिलात त्याला प्रश्न विचारतो आणि पिलाताला तो उत्तर देत नाही. आणि त्यावेळेस पिलात त्याला म्हणतो की तुला सोडण्याचा अधिकार
मला आहे आणि वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला दिला आहे. तर तू माझ्याशी बोलत नाही काय? पण प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे इथं की वरून अधिकार तुम्हाला देण्यात आला नसता, माझ्यावर तुमचं काहीच चाललं नसतं. प्रियांनो, येशू ख्रिस्त इथं सांगत आहे, तो प्राण माझा तो माझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व परत तो घेण्याचाही अधिकार आहे. कोण सांगत येतं? येशू ख्रिस्त. अनुवादाच्या ग्रंथामध्ये 32व्या अध्यायामध्ये आपण वाचलं की देवाला तो अधिकार आहे प्राण घेण्याचा आणि देण्याचा. आणि येशू ख्रिस्त इथं म्हणत आहे की तो अधिकार माझ्याकडे आहे. आमीन. तो इथं आपला अधिकार प्रदर्शित करत आहे, तो आपलं इथं सामर्थ्य प्रगट करत आहे आणि तो दाखवत आहे की तो मीच आहे. तो मीच आहे या जगाचा तारणारा, या जगाचा उत्पन्न करता. सर्व मानवजाती माझ्याद्वारे आहे. योहान याचा 1 अध्यायामध्ये 1 ते 3 मध्ये सांगितलं आहे, प्रारंभी शब्द होता, तो देवासह होता, तोच देव होता, तोच प्रारंभी देवासह होता आणि त्याच्याद्वारे सर्व काही उत्पन्न झाले. त्याच्या वाचून उत्पन्न झाले असे काहीच नाही, सर्व काही त्याच्याद्वारे उत्पन्न झाले. आपण सर्वजण त्या येशू ख्रिस्ताची उत्पत्ती आहे. त्या शब्दाच्याद्वारे आपली उत्पत्ती झाली आहे. प्रियांनो, तो परमेश्वर म्हणते तो अधिकार माझ्याकडे आहे. हा शेवटचा शब्द बोलत असताना येशू ख्रिस्त तो अधिकार दाखवत आहे. माझा प्राण. पहा, लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या आधी जे जे लोक मरण पावले त्या सर्वांवर बायबल सांगतं, रोमकरसपत्राच्या 7व्या अध्यायामध्ये मरणाने त्यांच्यावर सत्ता केली, सैताने त्यांच्यावर सत्ता केली. परंतु येशू ख्रिस्त हा पहिला व्यक्ती झाला पृथ्वी तलावर ज्याच्यावर कुणाची सत्ता नव्हती, त्याच्यावर फक्त देवाची सत्ता होती. देवाने त्याला आपल्या हाती घेतलं. त्याचा आत्मा देवाच्या हातात होता आणि तो दाखवत ते शब्द बोलत असताना, ती प्रार्थना करत असताना, शेवटचे शब्द ते उद्गार करत असताना तो सांगत आहे, तो दाखवत आहे की माझ्यावर, माझ्या आत्म्यावर फक्त एका व्यक्तीचा अधिकार आहे, तो म्हणजे परमेश्वर. एकाचाच अधिकार आहे. माझ्यावर कोणी सत्ता करू शकत नाही, माझ्यावर मृत्यू सत्ता करू शकत नाही. म्हणून तर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आजपर्यंत आपण ऐकलं आहे, अनेक हिस्टॉरिकल आपण कहाण्या ऐकल्या की हा मेला, तो मेला, तो मेला, हा मेला, परंतु कोण उठला असं कधीच सांगण्यात आलं नाही. येशू ख्रिस्त मरणातून उठला तो यासाठीच की आपणही त्याच्याद्वारे, जे विश्वासू लोक आहेत त्याच्याद्वारे आपण जिवंत व्हावं आणि पुन्हा त्या जीवनामध्ये प्रवेश करावा. आमीन. प्रभू येशूने सांगितलं, पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही, जो कोणी माझ्याकडे येतो माझ्याद्वारेच तो पित्याकडे जाऊ शकतो. आज येशू ख्रिस्ताने या वधस्तंभ दाखवून आपल्याला दाखवून दिलं आहे की हे सर्व काही जे आहे हे तुमच्यासाठी आहे आणि ते कार्य जे घडलेलं आहे, जी घटना वधस्तंभावर घडलेली आहे ती तुमच्या तारणासाठी आहे, देवाचा तुमचा समेट होण्यासाठी आहे आणि स्वर्गामध्ये तुमचा प्रवेश होण्यासाठी आहे. नरक अग्नीच्या शिक्षेपासून, त्या दुसऱ्या मरणापासून तुम्हाला वाचवण्यासाठी तो येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर आहे. पहा प्रियांनो, आज अनेक लोक त्या वधस्तंभाकडे दुर्लक्ष करतात. आज अनेक लोक त्या ख्रिस्ताच्या मरणाकडे दुर्लक्ष करतात. कोण प्रॉस्पेरिटीचा संदेश घेऊन पुढे जातो, कोण आशीर्वादच करत जातो आणि काही लोक फक्त अद्भुत कृत्य, चिन्ह, चमत्कार ह्याच्या मागे लागतात. परंतु प्रभूने सांगितलं की मी तारणासाठी आलेलो आहे, ह्या जगाच्या तारणासाठी आलेलो आहे. चिन्ह चमत्कार घडतील, आशीर्वाद मंडळीचेच आहेत, आशीर्वाद मंडळीचेच आहेत. सर्व काही स्वर्गातून देवाने देव केला आहे, ते आध्यात्मिक आशीर्वाद मंडळीला देव केलेले आहेत. इफिसकर्स पत्र 1 अध्याय 4 वचनावर सांगितलं, सर्व काही देवाने देव केलेलं आहे. परंतु आपल्याला सांगितलं आहे
की त्याच्या मागं लागू नका. आपल्या चित्तामध्ये धन असू देऊ नका. त्याच्या मागे लागू नका, तर कशा मागं लागा? समोर का लिहिलं आहे? त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्वच्या मागे लागा. त्याचं राज्य, त्याच्या नीतिमत्वाच्या मागे आपण लागलं पाहिजे. आज येशू ख्रिस्ताने एवढं मोठं बलिदान केलं आहे, एवढे मोठे संदेश आपल्याजवळ आलेले आहेत. तर आज आपण ते संदेशाचा स्वीकार करून, पश्चातापी रूपी अंतःकरण धारण करून, विश्वासामध्ये खंबीर होऊन, ते पूर्ण शिक्षण आपण स्वतःवर अवलंबून करून, ख्रिस्त आपला कित्ता आहे हे जाणून घेऊन आपण त्या प्रभूच्या मागे आणि मागे चाललं पाहिजे. योहान शुभवर्तमानाचा 8वा अध्याय 12व्या वचनामध्ये प्रभूने सांगितलं, जो कोणी मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही, तर त्याच्या ठायी जीवनाचा प्रकाश राहील. आमीन. प्रियांनो, आपल्याला देवाने अंधकारात राहण्यासाठी निवडलं नाही, देवाने आपल्याला प्रकाशात चालण्यासाठी निवडलं आहे. तर आपल्या सर्वांना प्रकाशात चालण्यासाठी, ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी, त्या वधस्तंभाकडे पाहण्यासाठी आपली दृष्टी स्थिर केली पाहिजे. आपलं अंतःकरणे तुम्ही स्थिर करा आणि त्या निर्णयापर्यंत येऊन पोचा की प्रभू येशू, मला तुला अनुसरायचं आहे, मला तुझ्या मागं चालायचं आहे. जग आणि जगातली वासना आणि भ्रष्टता चुकून मला तुझ्याकडे जायचं आहे. कारण जे काही तू बलिदान ह्या वधस्तंभी केलं आहे, ते बलिदान माझ्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या प्रियजनांमध्ये, माझ्या आप्तजनांमध्ये ते पूर्णतेस आलं पाहिजे. आज प्रभूने वधस्तंभ सर्व पूर्ण केलं, पण आज आपल्यावर की जी काही जबाबदारी दिली आहे ते कार्य पूर्णतेस नेण्याची, ते कार्य आपण पूर्ण करण्यासाठी आपल्या मनाची अंतःकरणे तयारी केली पाहिजे. स्वतःसाठी, आपल्या आप्तजनांसाठी, आपल्या लोकांसाठी आपण ते धारण केलं पाहिजे. ते आपण धारण केलं पाहिजे, कारण प्रभूने त्यासाठी आपल्याला निवडलं आहे. प्रभूने त्यासाठी आपल्याला नेमलं आहे, त्याच्या गौरवासाठी, त्या जगाला उद्धार प्राप्त व्हावा यासाठी. प्रियांनो, अनेक लोक त्या वधस्तंभावर खिळलेल्या त्या वधस्तंभाला तुच्छ लेखितात किंवा त्याची लाज बाळगतात. अनेक लोक ख्रिस्ताची लाज बाळगतात, त्या वधस्तंभाची लाज बाळगतात. का? कारण त्यांना तो संदेशच कळाला नाही. बायबल सांगतं, संत पौल म्हणतो की वधस्तंभाचा अभिमान बाळगा. त्या वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताचा तुम्ही अभिमान बाळगा आणि तो गाजवा, कारण तिथूनच तारण आहे. त्या वधस्तंभावर तारण आहे. त्या वधस्तंभ म्हणजे प्रीती आहे, ते वधस्तंभ म्हणजे क्षमा आहे, ते वधस्तंभ म्हणजे तारण आहे. प्रियांनो, त्याच्यापासून काहीच नाही. जर तुम्ही वधस्तंभ गाजवत नसाल तर देवाने जे पूर्ण कार्य केलं ते आज अर्धवट राहिलेलं आहे. प्रियांनो, आज आपल्याला आपल्या मनोरूपी कंबर बांधण्याची गरज आहे आणि ते वधस्तंभ, ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवण्याची गरज आहे. प्रभूने सांगितलं, जो कोणी मला अनुसरतो त्याने आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावं. जो कोणी माझा शिष्य पाहतो त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा आणि आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावं. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. प्रियांनो, मंडळी या नात्याने आपली ती जबाबदारी आहे. प्रभूने आपल्याला तेच सांगितलं आहे. प्रभूने स्पष्ट सांगितलं, माझे ओझे हलके आहे आणि सोयीचे आहे. माझे ओझे हलके आहे, सोयीचे आहे. तो तुमच्यावर मोठं ओझं लादत नाही प्रियांनो, तर तो दुसरा कैवारी पवित्र आत्मा तुमच्याकडे प्रगट करतो. त्याच्या कृपेच्या द्वारे, त्या सामर्थ्याने भरून, त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालून तुम्ही ते करू शकता. प्रियांनो, आपल्याला त्या वधस्तंभाकडे पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे आणि त्याचा अभिमान बाळगण्याची गरज आहे. आमीन.